सुंदर 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 जगामध्ये सुंदर दिसू नये असं कोणाला वाटतं बरं? कोणाला वाटतंय जगामध्ये सुंदर दिसू नये, मी सुंदर वाटू नये, सुंदरतेबद्दल गर्व नाही असा जगामध्ये कोण व्यक्ती आहे? कुठली बाई आहे? कुठली मुलगी आहे? या विषयावर आपण थोडंफार बोलूया. तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्रमैत्रिणींनो, सर्व मंडळीला, माणूस असेल, बाई असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, प्रत्येकाला मी सुंदर दिसायला पाहिजे, मी सुंदर वाटलो पाहिजे. जेवढी मंडळी असेल, जेवढे माणसं मुलं म्हणतील की बा जगापेक्षा मी हँडसम दिसलो पाहिजे, मी सुंदर दिसलो पाहिजे. मुलीसुद्धा, बाया मुली ह्या सुद्धा एकमेकीच्या स्पर्धक बनल्या. तिच्यापेक्षा मी सुंदर दिसली पाहिजे, तिच्यापेक्षा मी टवटवीत, गुबगुबीत, अगदी छान छान दिसली पाहिजे. यासाठी भरपूरसं प्रोडक्टचा उपयोग करून काळी जरी असली तरी गोरी दिसणं भाग पडू राहिली. काळी जरी असली तरी ती आता गोरी दिसू राहिली. काहून दिसू राहिली? की तिच्या मनामध्ये मी गोरी दिसाव, चांगली दिसाव, यासाठी सर्वत्र खटाटोप चालू आहे. कोणी असं, कोणाला वाटतंय मी काळा दिसाव, कोणाला वाटतंय मी बेडप दिसाव, कोणाला वाटतंय मी खराब दिसाव, वाईट दिसाव. कोणीच नाही. प्रत्येक जण चांगला दिसण्यासाठी झटतंय. मग चांगलं दिसणं चांगली गोष्ट आहे ना, का वाईट दिसणं चांगली गोष्ट आहे? जगामध्ये चांगलं दिसणं चांगली गोष्ट आहे, सुंदर असणं चांगली गोष्ट आहे, सुंदर दिसणं ही योग्य गोष्ट आहे. पण मग हे जर योग्य असताना, सुंदर दिसणं हे चांगलं असताना, या जगामध्ये अशा गोष्टी का घडतात? प्रत्येकाला वाटतंय, माणसाला वाटत असेल मी सुंदर दिसायला पाहिजे, मी हँडसम दिसायला पाहिजे, मी चांगल्या क्वालिटीचा दिसायला पाहिजे. प्रत्येक बाईला, प्रत्येक मुलीला वाटतंय की बा मी चांगली दिसायला पाहिजे, मी सुंदर दिसायला पाहिजे, मी कोमल दिसायला पाहिजे, मी अगदी कवळी लस आणि छानपैकी गुबगुबीत दिसायला पाहिजे. प्रत्येक बाईचं, प्रत्येक मुलीचं म्हणणं असतंय दिसायला पाहिजे. आणि खरंच दिसायला पाहिजे, ती गर्वाची गोष्ट आहे. ती काही अशी कोण दिसायला नाही पाहिजे याबद्दल आपला दुजोरा नाही. प्रत्येकानं सुंदर असावं, सुंदर दिसावं, तो त्याचा प्रथम हक्क आहे की बा मी चांगला दिसायला पाहिजे. मग चांगलं दिसणं ही गर्वाची गोष्ट जर आहे, तर मग पापाची गोष्ट कुठून घडते? प्रत्येकाला वाटतंय मी सुंदर दिसावा, मग मनामध्ये हैवान कुठून येतो? मनामध्ये वासना का तयार होते? मनामध्ये कुठली तरी दूषित भावना का तयार होते? दुसऱ्याबद्दल जलन का तयार होते? आणि आपण या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे आणि याला पुरतं बर्बाद केलं पाहिजे. या गोष्टी कुठून तयार होतात? काय फायदा याच्या मागचा? प्रत्येक मुलीला वाटतंय मी सुंदर दिसली पाहिजे, प्रत्येक बाईला वाटतंय मी सुंदर दिसली पाहिजे, अगदी छोट्या लेकराला सुद्धा वाटतंय मी सुंदर दिसली पाहिजे. शालेय जीवनातले लेकरं बघा तुम्ही, प्रत्येकाला वाटते मी सुंदर दिसली पाहिजे. कॉलेज जीवनातील लेकरं बघा, त्यांना सुद्धा वाटतंय आम्ही सुंदर दिसले पाहिजे. प्रत्येकाला वाटतंय आम्ही सुंदर असावं, सुंदर दिसावं. पण मग सुंदरता तयार झाल्यानंतर, सुंदर दिसू लागल्यानंतर या जगामध्ये सुंदर असणं पाप ठरल्या जाऊ राहिलंय. सुंदर असणं एक पाप वाटू राहिलंय. कारण जी मुलगी सुंदर असेल, जी बाई सुंदर असेल, तिच्यावर आजकाल अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. सुंदर दिसली की फसली. मग सुंदर दिसणे पाप आहे का? या माणूस जातीच्या डोळ्यामध्ये इतका अहंकार, इतका उद्रेक, इतकी वासना काय म्हणून तयार झाली? मी 100% मंडळीच्या बाबतीत बोलत नाहीये, 100% मंडळी नाही, मी म्हणतो 70% 80% मंडळी अगदी सज्जन आहेत.
पण हे बाकीचे 30% एवढे वाईट खसालतीचे, एवढे वाईट खोडीचे, इतक्या बुऱ्या लतचे कशा काय, आणि हे राहिलेले 30% या 70% माणसांना, या 70% मुलांना, या 70% माणूस जातींना बदनाम करण्याच्या पाठीमागे लागलेले. कारण सुंदर असणं चांगली गोष्ट आहे, सुंदर दिसणं गर्वाची गोष्ट आहे, पण ही काही 4-2% जी मंडळी आहे ना, ही भर चौकात, भर गल्लीत, भर मैदानात त्याला जिथं जिथं मनात वाटल त्या ठिकाणी ते सुंदरतेचं कुचकरून टाकायच्या पाठीमागं लागलेले. किती छोट्या छोट्या मुलीचं त्यांना त्यामध्ये हैवान शिरल्यानंतर बघत नाहीत की ही छोटीशी मुलगी आहे, एक छोटीसं बाळ आहे, एक छोटंसं फूल आहे. यांच्या मनात हैवान आल्यानंतर ना फूल आहे, ना बाळ आहे, ना वय मॅटर ठरते. अगदी 6-6 महिन्याच्या, अगदी 6-6 वर्षाच्या, अगदी 16-16 वर्षाच्या, अशा 10-10 वर्षाच्या मुलीवर, 2-2 वर्षाच्या, 3-3 वर्षाच्या मुलीवर हे नराधम बलात्कार करत आहेत. मग यांना सुंदरता दिसली की लगेच त्यांच्या मनात अहंकार घुसतो, लगेच त्यांच्या मनात वासना घुसते, वासना जागृत होते. मग तो माणूस कुणी असेल, ही अडाणी माणसामध्ये, हे अज्ञानी माणसामध्ये या गोष्टी घडतात असं नाही. आतापर्यंत भ्रम झालेला आहे की ज्याला नासमज आहे, जो अडाणी आहे, जो अज्ञानी आहे, ह्या गोष्टी अज्ञानातून घडतात. बलात्कार हे अज्ञानातून घडतात, वाईट वासना ही अज्ञानातून जन्म घेते. पण हे साप चुकीचं आहे. मी सांगतो या गोष्टी चुकीच्या आहेत. कारण कित्येक सुशिक्षित मंडळी, त्याचे वर्ग पडतात, चांगल्या चांगल्या ड्युटीला असणारी मंडळी, चांगल्या चांगल्या पेशात असलेली मंडळी, सर्व काही तुमच्या असन कानावर आलं असेल, तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही न्यूज, मोबाईल, अमुक तमुक भरपूर साधने आता माहिती मिळवायचे. या प्रत्येक माहिती मिळवायच्या साधनाकडून तुम्हाला माहिती मिळाली असेल की खरंच आजकाल चांगल्या चांगल्या दर्जाचे म्हणता लोक किती गलिच्छ वर्तन करतात आणि किती मादरचोद वर्तन करून किती लहान लहान वयातल्या मुली आहे ना कुचकटून टाकल्या, चुरगाळून टाकल्या, नेस्तनाबूत करून टाकल्या. मग या मंडळीला काय करायला पाहिजे? यायला जीवन, दुसऱ्याचं जीवन जर बरबाद करत असेल तर यायचं जीवन व्यवस्थित चालायला पाहिजे का? यायचं जीवन व्यवस्थितपणा याच्यात यायला पाहिजे का? नीटनेटकेपणा राहायला पाहिजे का? यायनं समाजामध्ये गल्लीनं कॉलर टाईट करून जगायला पाहिजे का? नाही, माझ्या मते यायनं कॉलर करून जगायलाच नाही पाहिजे आणि समाजानं यायला जगू द्यायला बी नाही पाहिजे. कारण हे दिशा भुललेले लोक आहे, दिशाहीन झालेली जनता आहे. यायला कोणावर कसा वेळेनुसार कसा परिणामात कुठल्या कसं गाठवायचे, कोण्या खिंडीत धरायचे, कोण्या खिंडीत गुतावल्यानंतर कसल्या प्रकारची ॲक्शन घ्यायची, याचा पुरेपूर अभ्यास झालेला आहे. ही मंडळी सुशिक्षित आहे. यायला बराबर गुतावला, कोणाला कसं गुतवायचं याच्या आयडिया तयार झालेल्या आहेत. एखादी शहाणी मुलगी असेल, बगर लग्नाची असेल, तिला कवा शिक आपल्या विळख्यात, आपल्या गुत्यात गुतावल्या जाईल आणि तिचं तोंड कधी काळं केलं जाईल याच्याकडं मंडळी टावकारलेली असते. एखादी लग्न झालेली बाई आहे, लग्न झालेली मुलगी आहे, तिचंसुद्धा गोरी आहे, चांगलं दिसती, तिचंसुद्धा कधी तोंड काळं जे केलं जाईल, कधी तिचा उपभोग घेतला जाईल याच्या मागं भरपूर यंत्रणा लागलेली आहे. लहान लेकरूसुद्धा फुलासारखं, अरे फूल आहे, सुगंध आहे, त्या सुगंधित फुलाचा सुद्धा कधी सत्यानाश केला जाईल आजकाल कोणावर भरोसा राहिला नाही. आपल्या पालकानं आपल्या लेकराला फक्त जपायची तेवढी एक महत्त्वाची गोष्ट बाकी राहिलेली, नाही तर दुसरं कोणावर विश्वास ठेवायची गोष्ट राहिली नाही.
म्हणून सांगतो, आपण पालक असल, आपलं लेकरू सुंदर असल, आपलं लेकरू सुंदरच नाही, आजकाल सगळ्याच मुलींना भीती तयार झालेली आहे, दहशत तयार झालेली आहे. कुठली मुलगी असो, अगदी काळी मुलगी जरी असली तरी ती बिचारी आपलं मेकअप लावून गोरी बनते. नसल गोरी बनली पण तरीसुद्धा फक्त मुलगी आहे ना, मग ती आंधळी असल, लुळी असल, पांगळी असल, खुळी असल, दाताळी असल, टकली असल, बुटकी असल, उंची असन, उबडी असन, सगळ्या 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 गोष्टी या लोकांना चालतात. आंधळी चालते, चपटी चालते, बोबडी चालते, दाताळी चालते, चाट कुठलीच मुलगी शेप राहीन ही गोष्ट तुम्ही सोडून द्या. मुलगी शब्द आला की तिथून तिची जबाबदारी आटपून जाते. मनुष्य जातीची ती जबाबदारी घेतच नाही की ही मुलगी वाईट वासनेतून भोगल्या जाणार नाही, ते सोडून देतो. कारण माणसापुढं आजकाल इतकी हैवानियत तयार झाली, मनामध्ये एवढा मोठा राक्षस बसला, बाई कशी असून कुठली असून कशी दिसून शेप राहिली नाही, माणसाच्या मनात मानवता राहिली नाही, माणसाजवळ माणुसकी राहिली नाही, माणसाजवळ फक्त वासना तयार राहिलेली आहे, वासना तयार झालेली आहे. सर्व बंधू भगिनींना मी सगळ्याला म्हणत नाही आहे, सगळ्या भावायला म्हणत नाही आहे, सर्व बहिणीला म्हणत नाही. काही काही बाया बी या गोष्टीला दुजारा देतात. माणसानं एखाद्या बाईजवळ थोडी गोष्ट काढली की ती ठीक आहे म्हणते, मी तो जमवून देते. इतकुशा छोट्या लेकराला पासून जमवायला तयार होते ती बाई, इतकुशा छोट्या लेकरापासून त्याची कडी गुंतून द्यायला तयार होते, शालेय जीवनातील लेकरापासून कडी गुंतून द्यायला तयार होते, कॉलेजचं लेकरू असन कडी गुंतून द्यायला तयार होते, नवविवाहित असेल, नवटी पोरगी असेल तिची कडी गुंतून द्यायला तयार होते, लग्न झाल्यानंतर बी तिची कडी गुंतून द्यायला तयार होते. अशा काही समाजामध्ये बाया आहेतच की ज्या एखाद्या माणसानं जर म्हणलं ना की असं असं आहे, 500ची नोट काढून तिच्या हातावर दिली की लगेच ती लाईन क्लिअर करून देते. बायासुद्धा 36 रंगाच्या आहे, 36 कोडीच्या आहे, 70 रंगाच्या आहे. बायासुद्धा अशा निर्मळ आणि निकळक म्हणून नाहीत. सगळेच माणसं वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही, आणि सगळ्याच बाया चांगल्या आहेत असं बी माझं म्हणणं नाही. जेवढा माणूस जिम्मेदार आहे त्या गोष्टीला, तितक्यात बायासुद्धा या गोष्टीला जिम्मेदार आहेत. टाळी एका हातानं वाजत नाही, जुनी मंडळी सांगायची, बापदाते सांगायची, टाळी एका हातानं वाजत नाही. ती गोष्ट खरी आहे, तिच्यामध्ये तीळ मात्र खोटेपणा नाही. पण माणसानं ठाणायला पाहिजे, जाणायला पाहिजे, आपण सुशिक्षित माणूस आहोत. विशेष म्हणजे तुम्ही अडाणी असाल, शिकलेले नसाल, अंगुठे बहादर असाल, पण आपण प्रथम माणूस आहे एवढी गोष्ट आपल्या लक्षात पाहिजे की बा मी माणूस आहे. मग माणूस असल्यानंतर माणसाचं वर्तन कसं पाहिजे, माणूस वागणुकीत कसा पाहिजे, माणसासमोर असलेले टास्क काय पाहिजेत, माणसाचे विचार कसे पाहिजेत. पण इथं चांगल्या चांगल्या सुशिक्षित लोकांना सुद्धा लाजा सोडल्यात, आणि बाईची जात ही आता दिवसेंदिवस कलंकित होत चालली. माय मावल्यावर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही बी या गोष्टीत माणसाला बळी पडू नका, आणि माणसाला सुद्धा विनंती आहे की भाऊ तुम्ही सुद्धा या गोष्टीच्या वाटी जाऊ नका. कदाचित एखादी गोष्ट जर ती गोष्ट धकली म्हणून धकली, जर ती गोष्ट चव्हाट्यावर आली, जर 4 चौघात आली, तर तुम्हाला खडी फोडावं लागते, आयुष्य बर्बाद होतंय, आयुष्य तिकडं चालल्या जातंय, आणि बदनामी होऊन काळं तोंड करून तिकडं राहणं पडतंय जेलात. त्याच्यापेक्षा राम राम ठोकायचा, त्या गोष्टीपासून, वाईट वळणापासून दूर राहायचं. चांगल्या गोष्टी आहेत ना जगामध्ये की ज्या पाळल्या गेल्या तर माणूस सोन्याहून पिवळी गोष्ट आहे. माणूस चांगला बनतो, समविचारी बनतो. चांगल्या गोष्टीचं ज्ञान झाल्यानंतर त्याचं आयुष्य हे सत्कर्मी लागतंय. पण लय आता भकास दुनिया निघली, मोकार दुनिया निघली. सांगाव कोणाला, बोलाव कोणाला, आजकाल सांगायचा आणि बोलायचा लाग राहिला नाही. त्याच्यासाठी आपण आपली मुलगी जपा,
आपण आपली बहीण जपा, आपण आपली बायको जपा, कारण जगामध्ये कोणावर विश्वास ठेवाव विश्वासाची गोष्टच राहील नाही. म्हणून सांगणं की सुंदर होणं पाप नाही, पण ते सुंदरता शेवटपर्यंत टिकणं ही एक महान गोष्ट आहे. ती सुंदरता टिकवता येणं ही एक महान गोष्ट आहे. माणसाला आजकाल माणसं तुम्हाला तर सांगितलेले बुऱ्या खसालतीचे झालेत, वाईट खसालतीचे झालेत. कोणावर काही शिक्का नाही की हा सज्जन किती आहे, दुर्जन किती आहे. आजकाल प्रत्येक जण वाईट वर्तणुकीकडे निघलंय. तपासा, तुम्हाला तपासता येतंय. तुम्ही थोडे सुशिक्षित आहात. जगामध्ये कोणाकडे पाहिल्याबरोबर त्याची लत कशी आहे, त्याची गत कशी आहे, तो कोणत्या खोडीचा आहे, तो हुशार किती आणि गधा किती लगेच समजतंय. तेवढी कुवत फक्त आपल्यात ठेवा आणि आपल्या घरच्यावर लक्ष ठेवा. मुलीसुद्धा पळून जात आहेत असं नाही, मुली त्याच खोडीच्या आहे, माणसं त्याच खोडीची आहे. मी तुम्हाला सांगितले ना, कड्या गुत्त्यात कड्या, या अशा कड्या गुत्त्यात. पण ही जर कडी फुटली तुटली तर मग जीवन बर्बाद होते. याच्यासाठी माणसानं पहिलं माणूस बनलं पाहिजे आणि ह्या वाईट गोष्टीच्या पासून अलिप्त राहिलं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे, तर जीवनाचं सोनं होईल. नाही तर जग दिवसेंदिवस बर्बादीकडे चाललंय, नुकसानीच्या पायाकडे चाललंय, बुडतीच्या डवाकडे चाललंय. लक्षात घ्या, आम्ही जे सांगतो चुकीचं सांगत नाही. आम्ही साधी माणसं आहे. जेवढं समजतंय तेवढं फक्त आपल्या बंधू भगिनीला सांगा की खरंच मावल्यावर लक्ष ठेवा. माणूस जन्माला एकदाच येतंय. आपल्या इतकुल्या लेकरावर बलात्कार होते तर हे लेकरं त्याला संपून टाकते, त्याला मारून टाकतात लोक. त्याला सुद्धा जगायची इच्छा असते, चांगल्या क्वालिटीचं जीवन जगावं अशी त्याची भावना असते. पण कोणताच काका त्या मुलीकडं कामी येत नाही, कोणता दादा म्हणून तो दादा तिच्या कामी येत नाही, मामा म्हणलं तर मामा तिच्या कामी येत नाही. तिनं किती हातपाय जोडले, गिडलं तरी कोणी कोणाच्या कामी येत नाही. त्याला फक्त एकच त्याच्यासमोर टास्क असतोय की बा मला फक्त माझी वासना शमवायची. आणि वासना शमवायच्या नादामध्ये जिंदगी बर्बाद होऊन जाते आणि खडी फोडायला जावं लागतं तिकडं. मग काळं तोंड करून समाजामध्ये बी नाव राहत नाही, समाजामध्ये इज्जत राहत नाही. मग या गोष्टी घडतात, या गोष्टी होतात कशासाठी? मग त्या वाईट वळणाकडे जायचं. जगामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत ना, मोठं नाव करण्यासाठी. एवढं छोटी गोष्ट अवलंबून इतक्या मातीत कशासाठी मिसळायचं? चला मित्रांनो, मनामध्ये असं वाटलं होतं की लय खरंच वाईट गोष्टी घडतायत. या वाईट गोष्टी जगाला शिकवल्यापेक्षा, जगाला सांगितल्यापेक्षा प्रत्येक पालकानं आपण आपलं लेकरू शाळेत जाताना आपण आपलं लेकरूवर ध्यान ठेवायचं. शाळेतून येताना आपण आपल्या लेकरावर ध्यान ठेवायचं. लेकरू लहान असेल असं नाही म्हणायचं की बरं लहान आहे, मोठं असन असं नाही म्हणायचं की बा हिला कळतंय, त्याच्यापेक्षा मोठं असन असं नाही म्हणायचं की हे सगळं करू शकते. जग त्याच्या पुढचं ॲडव्हान्स झालेलं आहे. सगळ्या काट्याला माहीत आहे की कसं करायचं आणि कोणाला कसं फसवायचं आणि आपली वासना कशी भागून घ्यायची. त्याच्यामुळं प्रत्येक पालकाला डबल एकदा हात जोडून विनंती की आपण आपले लेकरं जपा. आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे. आणि शक्य झालं तर आपल्या लेकराजवळ काहीतरी अशी वस्तू द्या की त्यानं समोरच्याचा काटाच काढला पाहिजे. जर तो भिडला तर त्याचा काटा काढता आला पाहिजे. असं आपल्या मुलीला शिक्षण द्या. तिच्याजवळ काहीतरी एखादं शस्त्र द्या की वाईट प्रसंगाचा अंदाज दिसला की त्या लेकरानं, त्या मुलीनं, त्या बाईनं त्याचा ढेंडाळच बाहेर काढलं पाहिजे. अफजल खानाचं काढलं तसं. कारण ही मंडळी तशी वटणीवर येत नाही. याच्यात लय गुरगुरता ठासून भरलेली असते, गर्व ठासून भरलेले असतंय. यायला मीपणा ठासून भरलेला असतो. मी करू शकतो,
मी अमुक आहे, मी तमुक आहे, आंधळे झालेले असतात, डोळे लाल झालेले असतात, डोळ्यात रक्त उतरलेलं असतं की मी करीन म्हणजे करीन. आणि वासनाप्रोक्तीचं साधन ते तयार करतासुद्धा, बघतासुद्धा आणि हाताळतासुद्धा. त्याच्यासाठी प्रत्येक पालकांना आपल्या मुलीजवळ असू द्या एखादं शस्त्र आणि द्या सांगून तिला की बाई तुला जर कोणी भिडायला लागलं, नडायला लागलं, आडायला लागलं, फिनिश करून टाक, पाहत बस पुढं काय व्हायचं ते. प्रत्येक पालकांना आपल्या मुलीला सांगा. कारण जो मुलगा मेला मरू द्या, तो काही चांगली वासना घेऊन आपल्या मुलीजवळ आला नव्हता. मेलाय ना, मरू द्या, पुढं जे व्हायचं ते पाहत बसन. पालकांनो, मी जे सांगितलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं आहे एकदा प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.